नाही, आशिष शेलारांना जो स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास आहे, ज्या फाजील आत्मविश्वासापोटी म्हणजे भाजपच्या सगळ्याच नेत्यांना, कारण असा आत्मविश्वास एकेकाळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केलेला होता। आता जर आशिष शेलारांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला 18 पेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर ते संन्यास वगैरे घेणार होते, मग आता जर 30+ जागा झालेल्या आहेत तर शेलारांनी मला मुहूर्त सांगितला पाहिजे संन्यासाचा, म्हणजे मी शेलारांना त्यांच्या संन्यास घेण्यासाठी काय भगवी कपली, रुद्राक्ष माळा, काठी, लोटी, काय त्यांना काय बाड बिस्तरा, अंतरून पाय सगळं घेऊन देईल ना। आणि हा पराभव माझी जबाबदारी असं ते म्हणाले आणि मला मोकळं करावं या म्हणतात। नाही, हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे। मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे, कारण काल मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांची जी भेट झाली होती, त्या भेटीतली जी खलबत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल। या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली गोष्ट की देवेंद्रजींबद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे, पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजींचे मुख्यमंत्री कधी होऊ शकतो